सेक्स तुमच्या 2 पायांच्या मध्ये नाहीये, 2 कानांच्या मध्ये. म्हणजे तुम्ही जो विचार ठेवता तो विचार त्या वेळेला तुम्ही अनुभवला पाहिजे की मला तिला जवळ घेतल्यानंतर छान वाटते. हा जवळ गेल्यानंतर अरे इरेक्शन येते की नाही, हार्डनेस येतोय की नाही, तो तिला फीलच नाही करत आहे. पुरुष म्हणून माझ्या इच्छा असतात ना की माझ्या पार्टनरचे ब्रेस्ट बिग असावेत किंवा स्मॉल असावेत. हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आणि जर असं काही स्पेसिफिक तुमच्या डोक्यात असेल ना तर हे तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला क्लिअर कट सांगणं खूप गरजेचं आहे की ॲव्हरेज पेनिस साईज म्हणजे लूज असताना 2.5 ते 3 इंच, हे 2.5 इंच, हे बोट माझं हे 3 इंच, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, हा झाला फ्लासिड म्हणजे लूज असताना साईज. इरेक्शन आल्यानंतर 5 ते 6.5 इंच हा साईज असतो. आता जर का एखाद्या मुलीने अपेक्षाच ठेवली आहे की त्याचं 8-9 इंचाचं पाहिजे, किंवा एखाद्या मुलाने स्वतःहूनच अपेक्षा ठेवली की नाही माझं मोठं साईज पाहिजे, तर मी म्हणतो अशा अपेक्षा ठेवण्यात काही पॉईंट नाहीये, कारण उलट त्याने पेन होतं. सो पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये मुलीचा प्रश्न आहे. तिचं असं म्हणणं आहे की लग्नासाठी आम्ही स्थळ शोधत आहोत आणि अरेंज पद्धतीने लग्न करणार आहे. पण मला असा एक प्रश्न आहे की लग्नानंतर आमची मनं एकवेळ जुळतील, पण फिजिकली कशावरून आमचं सगळं व्यवस्थित होईल? कारण मी असं ऐकलं आहे की लिंगाची साईज खूप मॅटर करते. सो हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर मी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अशा सगळ्या शंका आपल्या पार्टनरला सोबत घेऊन एखाद्या प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये जाऊन क्लिअर कराव्यात. हे त्याचं साधं सोपं उत्तर. प्रॉब्लेम काय आहे ना, आपल्याकडे अजूनही प्री मॅरिटल सेक्स हा तितकासा ॲक्सेप्ट केला जात नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला काहीच हरकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? लग्नाच्या आधी सेक्स करतात कपल्स, म्हणजे एंगेजमेंट झाली आहे, आता पुढे 6 महिन्याने 1 वर्षाने लग्न आहे, तर ते सेक्स्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होतात. फक्त हे सगळं करण्याच्या पण आधी काउन्सिलिंग का गरजेचं आहे? कारण माझ्या डोक्यात ना काही कन्सेप्ट असतात. म्हणजे लिंगाची साईज मोठी असेल तरच सॅटिस्फॅक्शन होईल, किंवा टायमिंग जास्त असेल तरच सॅटिस्फॅक्शन होईल, किंवा माझ्या अशा काही कल्पना असतात की त्यानं असा रोमांस करावा, तसा रोमांस करावा. ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना ह्या क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण आपण भलं मोठं एक्सपेक्टेशनचं ओझं जर पार्टनरवर टाकलं, मग भलेही ते मुलाने टाकलं असो किंवा मुलीने टाकलेलं असो, त्याचा परिणाम म्हणून मग नाती तुटू शकतात. बऱ्याचदा फक्त सेक्स हा एकमेव भाग नाही आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे ती व्यक्ती मला त्यावेळेला कशी समजून घेते. समजा मी ठरवलंय आम्ही की आम्ही आज भेटणार आहे, पण त्यावेळीच असं काहीतरी झालं आणि मी स्ट्रेसमध्ये आले आणि नाही होऊ शकत आहे मला, तर मला त्यावेळी माझा पार्टनर कसा हँडल करतोय, आणि तो हँडल केल्यानंतर भलेही माझा आधी मूड नव्हता, पण बिकॉज ही हॅव हँडल मी सो नाईसली माझा मूड झाला. हे होतं. पण हे तुम्ही जर त्या पद्धतीने गेलात तर, जर तुम्ही असं नाही आता तो माझा पार्टनर आहे ना, त्याची ती साईज एवढीच पाहिजे, त्याने हे असंच केलं पाहिजे, असं मी जर छडी घेऊन बसले आणि करायला पण सांगितलं, खरोखर मॅटर करतं. साईज जो आहे, मी असं ऑडियन्सला सांगेल की ॲक्च्युली म्हणजे ह्याच्या अगोदर सगळे म्हणायचे की साईज मॅटर करत नाही, पण आता सायंटिफिकली आणि ह्या गोष्टींना सगळे प्रूफ पण आले आहेत की येस, की त्याला एक ॲटलिस्ट ॲव्हरेज साईज पाहिजे. म्हणजे मायक्रोपेनिस म्हणून पण अशी एक संकल्पना आहे की काही डिसिजेस असतात, क्लाइनफेल्टर सिंड्रोम किंवा काल्मन सिंड्रोम, की जे जिनेटिकली आहेत असं समजा, की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर आम्ही जेव्हा लोकल एक्झामिनेशन करतो पेशंटचं, तर कदाचित त्याला टेस्टिक्युलर व्हॉल्यूम किंवा टेस्टिकलची जी साईज आहे, मराठी भाषेत आपण गोटीच्या जागेची साईज कमी असते, किंवा एखादी गोटीची जागा अब्सेंट असते, किंवा मग पेनिस छोटं असतं. तर तो पेशंट जेव्हा येतो तो मला सांगतो की सर मला बाकीचं आता हे जे आहे माहितीच आहे की माझं साईज वगैरे कमी आहे, पण मी ज्या 4 मित्रांमध्ये थांबलोय तर त्यांना दाढी मिशा आहेत. मला असं वाटतं की देवाने मला फक्त दाढी मिशा जरी दिल्या असत्या ना, मी खूप खुश झालो असतो. आपल्याकडे काय नाहीये ना ह्याच्याबद्दल माणसाला जास्त कुतूहल असतं आणि आपुलकी असते की मला ते पाहिजे. पण जेव्हा एखाद्याला ऍक्च्युली पेनिस साईज चांगला आहे, रिअली सांगतो की तो येतो, सर माझं लग्न होणार आहे आणि मला असं वाटतं की माझा साईज कमी आहे आणि मी खूप टेन्शनमध्ये, आणि आजूबाजूचे काय म्हणतील, उद्या त्या मुलीनं जर माझा साईज पाहिला तिला काय वाटेल, कारण मला असं वाटतं की आजकाल पॉनमध्ये जे साईज असतात, अरे बाबा ॲक्च्युली त्यांनी ते मॉडेल सिलेक्ट केलेले असतात, त्यांचं करिअर हार्डली 6 महिन्याचं 1-2 वर्षाचं असतं. ते त्या इंटरकोर्सच्या आधी पण सिलेनाफिल, टॅडालाफिल असे इन्स्टंट रिझल्ट देणारे, इरेक्शन आणणारी गोळ्या खातात आणि मग त्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात. तुला काही कुठं जाऊन मॉडेल नाही बनायचंय किंवा तुझा व्हिडिओ व्हायरल नाही करायचा आहे, तुला बेसिक निसर्गाने जे दिलेलं आहे, आपल्याला जे दिलंय ना त्याचे आपल्याला किंमत नसते. ग्लास अर्धा रिकामा आहे का भरलेला आहे, तर नेहमी ना अर्धा ग्लास भरलेला आहे असं म्हणायचं. म्हणजे की ॲव्हरेज पेनिस साईज म्हणजे
लूज असताना 2.5 ते 3 इंच, हे 2.5 इंच, हे बोट माझं, हे 3 इंच, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, हा झाला फ्लासिड म्हणजे लूज असताना साईज. इरेक्शन आल्यानंतर 5 ते 6.5 इंच हा साईज असतो. आता जर का एखाद्या मुलीने अपेक्षाच ठेवली आहे की त्याचं 8-9 इंचाचं पाहिजे, किंवा एखाद्या मुलाने स्वतःहूनच अपेक्षा ठेवली की नाही माझं मोठं साईज पाहिजे, तर मी म्हणतो अशा अपेक्षा ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण उलट त्याने पेन होतं बेसिकली जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा. ते ॲव्हरेज साईज 5 ते 6.5 इंच जे आहे दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आणि ॲक्च्युली व्हजायनाला आउटर जो पार्ट आहे 2 इंचेसचा तिथं सेन्सेशन आहे. आतमधल्या 3 इंचेसला व्हजायनाची लांबी पण 5 ते 6.5 इंचच असते. निसर्गाने सगळं सेमच ठेवलेलं आहे. आपल्याकडं लग्न होताना जे जोडपं येतं की जोडीला जोडी पाहिजे, मग तो असा धिप्पाड असेल तर ती स्त्री पण अशी धिप्पाड असणार. पण तेव्हा धिप्पाड असणाऱ्या माणसाचं पेनिस छोटंसं असू शकतं आणि एकदम बारकसं पोरग आहे त्याचं पेनिस पण मोठं असू शकतं. मग जेव्हा ती स्त्री त्या धिप्पाड पुरुषाला पाहते की अरे ह्याचं पेनिस तर छोटं आहे आणि मग मी ह्याच्यावर लग्न केलंय, तर त्या व्हजायनाला म्हणजे व्हजायना एक्सपांड अप टू द 10 टाइम्स मोर दॅन द पेनिस साईज ॲक्च्युली. म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीच्या पेनिसनुसार व्हजायना स्वतःला ऍडजस्ट करून घेते. हे सगळं निसर्गाने केलेलं आहे. आपण त्याला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. म्हणजे कमी साईजचं पेनिस असेल किंवा थिकनेस कमी असेल तरी तिथे इंटरकोर्स होऊ शकतो. तरी सुद्धा म्हणेल मी की मिनिमम इरेक्शन आल्यावर किमान 2 इंचाचं तरी असावं. म्हणजे इतकं साईज. पण जो प्रेशर किंवा मराठी भाषेत आपण म्हणतो जो दणका बसतो की तो फील येणं, हे साईडला जे नर्व एंडिंग्स आहेत जसं फिमेलमध्ये जी स्पॉट, ए स्पॉट असे वेगवेगळे पार्ट आहेत, तर ते जे ऑर्गॅझम किंवा ते जे सॅटिस्फॅक्शन आहे तर ॲव्हरेज पेनिस साईज असेल तर ते चांगलं होणार आहे. पण जर मायक्रो असेल तर नाही होणार आहे. पण लग्न काही फक्त साईज बघून होत नसतात. आणि तसं जर काही करायचं असेल तर ॲक्च्युली जसं फॉरेन कंट्रीज किंवा बाकी कंट्रीजमध्ये असं असतं की ते लग्न करण्याच्या आधी पहिले पाहतात, अरे आपण एकमेकांना सॅटिस्फाईड करू शकतोय की नाही, ते पहिलं टेस्ट फिजिकल कॉम्पॅटेबिलिटी आहे की नाही, आणि मगच ते लग्न करतात. आपल्याला जर असं सांगितलं एक कपलला लग्नाच्या आधी तर आपल्याकडे लग्नच नाही होणार आहेत. असंच कुणाच्या म्हणजे मुलीकडे गेले आणि नाही आम्हाला ते बघायचंय, पहिले घरातून हाकलून बाहेर काढतील. नाही, आपल्या देशात पण Seriously. काही ट्राईब्स मध्ये होतं हे. हा. पण ना ऍक्च्युली प्रॉब्लेम काय ना, म्हणजे व्हजायना बद्दल नाही, पण बाकी ओव्हरऑल फिजिक जसं बायकांचं असतं ना, ह्याच्याबद्दल पण असे मिथ्स आहेत. म्हणजे पुरुष म्हणून माझ्या इच्छा असतात ना की माझ्या पार्टनरचे ब्रेस्ट बिग असावेत किंवा स्मॉल असावेत. हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. जसं बायकांची ही अपेक्षा असते पुरुषांची पण असते. मग एखादा असं असतो की नाही ते एवढं असेल तरी पुरेल, माझ्या हातात येतं, आणि एखाद्याला नाही ते एवढं मोठं असेल तर मला फार फील येईल. ही अपेक्षा असू शकते. तुम्हाला तुमचा पार्टनर आवडण्याची कारणं आहेत ही. आणि जर असं काही स्पेसिफिक तुमच्या डोक्यात असेल ना, तर हे तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला क्लिअर कट सांगणं खूप गरजेचं आहे. बिकॉज वी हॅव सीन की आधी ते होतं असं, पण मला वाटलं काही नाही, थोड्या दिवसांनी ॲक्सेप्ट होईल. छोटा होता ब्रेस्ट साईज, पण मी लग्न केलं. 3-3 वर्ष एकत्र राहतात पण त्यांना एकमेकांबद्दल काहीही वाटत नाही. अँड दे कम टू द स्टेज की सर आता मला काहीच वाटत नाहीये आणि आम्हाला आता डिवोर्स घ्यायचा आहे. आणि ती मुलगी 3 वर्ष अडकून पडते, कारण तिच्या डोक्यात हे आलेलंच नसतं ना कधी की फक्त माझी ब्रेस्ट साईज कमी आहे म्हणून माझ्या पार्टनरला माझ्याबद्दल फील येत नाही. आणि त्याच्यासाठी प्रायोरिटी ही आहे ना की माझ्या पार्टनरची ब्रेस्ट साईज मोठी असायला पाहिजे. मग तुम्ही अशा मुलीला हे क्लिअर कट सांगणं की बाई ग माझी हे अपेक्षा आहे, आणि जर नाही होते फुलफिल तर तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जातो, आपण आपले आपले पार्टनर निवडू. म्हणून प्री मॅरिटल काउन्सिलिंग आणि तुमच्या ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना डोक्यातल्या, ह्या क्लिअर होणं, तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं, आणि मग तुम्हाला करायचं आधी तर करा, नसेल तर लग्नानंतर करा. ह्याच्यावरून एक उदाहरण सांगतो फक्त. फॅन्टसीज म्हणजे आवड. तर तो पेशंट येतो, सर 2 महिने झाले लग्नाला, मग काय प्रॉब्लेम आहे? काय नाही सर, आता मला असं वाटतंय की मी लग्न केलं पण मी चूक केली. म्हटलं काय झालं? काय नाही, मी मुलगी बघायला गेलो होतो 2 महिन्यापूर्वी. तर मग जेव्हा माझं लग्न होणार होतं तर मुलगी बघायला गेलो, तर मग आमच्या घरच्यांनी सांगितलं हां तुम्ही जरा थोडेसे बाजूला जाऊन सेपरेट जाऊन बोला. आपल्याकडे सांगितलं जातं आजकाल की चला आता त्यांना थोडी प्रायव्हसी द्या, पूर्वी तर बघायचे पण नाहीत पण आता प्रायव्हसी द्या आणि मग तुम्ही बोला. मग तो जातो मुलीकडं की मुलीला सांगतो, अरे ना तू मला खूप आवडलीस, छान आहेस तू. मुलगी पण म्हणते हो तू पण छान आहेस, तू पण आवडला मला. पण तो म्हणतो एक प्रॉब्लेम आहे. ती म्हणते काय? तुझं ना कपाळ आहे ना ते थोडंसं ना म्हणजे अरुंद आहे, बारीक आहे. मला ना रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात, म्हणजे फोरहेड ते मोठं पाहिजे. मग तू विचार कर, ती स्पष्ट सांगते
ती प्रॅक्टिकल होते ना. तू विचार कर ना, मी कुठं तुला काही म्हटलंय. बरोबर, मी जर आवडली आहे तुला, पण तुला असं वाटतंय की माझं कपाळ रुंद पाहिजे, तर तू विचार कर, नाही मला तू आवडली आहे आणि ते मी सोडून दे, काय प्रॉब्लेम नाही, आपण लग्न करूया. लग्न होतं, त्यांचं इंटरकोर्स पण होतं, सगळं चांगलं होतं. पण नंतर आता झाले 2 महिने ना, तो तिच्या जवळ गेला ना की त्याचं बाकी कुठं लक्षच जात नाही. ती पूर्ण नेकेड आहे, तिच्याकडे लक्षच नाही, पहिलं कपाळाकडे लक्ष की यार मी चूक केली. म्हणजे एखादी हा. गोष्ट इथे बसली हा. तर ती शेवटपर्यंत शेवट जात नाही. नाही. आणि मग आता त्याला इरेक्शनच येत नाही, हे भगवान. कारण तो फीलच येत फीलच येत नाही. आणि मग आता काय करायचं, काय करायचं? मी तुला ट्रीटमेंट देईल, तुला इरेक्शनचा इश्यू आहे, तुझे इरेक्शन वाढेल, इच्छा वाढतील, सगळं ठीक आहे. पण तुला माहिती होतं ना की तुझी ती फॅन्टसी आहे. काहींना असं असतं की नाही तिचे लांब केस पाहिजे, तिनं काजळच लावलेलं पाहिजे. म्हणजे असं आहे की मेकअप केल्याशिवाय मला तुझ्याबरोबर सेक्सच नाही करता येणार. का? कारण त्याला पहिली सवय होती लग्नाच्या आधी. ती जेव्हा भेटायची ना तर ती पूर्ण मेकअप करूनच भेटायची ना, कारण महिन्यातनं 2 महिन्यातनं भेटायची. तिला पण वाटायचं मी छान छान दिसते. मग असं आता लग्नानंतर घरातली कामं आवरतायत, सगळं होत आहे, त्यातून जेव्हा आता बेडवर जाणार आहे, हे तू 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 ती नाही आहेस, मी नाही करू शकत आहे तुझ्यावर. पण मग ती म्हणते सर मी एवढं दिवसभर काम करून येते, रात्री घरातलं काम करते आणि त्याच्यानंतर मी मेकअप करायला अजून अर्धा तास लावायचा आणि मग मी ह्याच्यासाठी तयार व्हायचं ग्रूमिंग करून. पॉसिबल नाही आता. बापरे, ही अशी उदाहरणं ऐकून खरंच ही रिअलिस्टिकपणा यामध्ये खूप आहे असं मला वाटतं. आता एवढ्यातच काहीतरी न्यूज होती, छोट्याशा गोष्टींवरनं डिवोर्स होता. ते डव साबण वापरायचा होता त्या मुलीला आणि घरचे लाईफ बॉय वापरत होते. आणि ती लग्न झाल्यानंतर आली तर तिला ह्यांनी सांगितलं की आता तू डव नाही वापरू शकत, तू लाईफ बॉय वापरायचा. तिने 2-3 वेळा ते ऐकलं, नंतर माहेरी गेली. या गोष्टीवरून त्यांचा डिवोर्स होतोय. हे की मला त्यांनी लाईफ बॉय वापरायला सांगितलं, मला तो नाही वापरायचा, मला डव आजकाल सगळे कारण शोधतात मला तर असं. इगो हर्ट होतोय. ego खूप hurt मला असं वाटतंय की कारण काय झालंय ना, आता पूर्वी असं असायचं की डिपेंडन्सी असायची ना फिमेलला, हा. त्या आश्रयाखाली असायच्या. निसर्गानं पण तेच केलेलं आहे ना. निसर्गानं पुरुषांना ना म्हणजे त्या फॅमिलीचं त्या म्हणजे इव्हॉल्युशनरी आहे, ह्याला आपण काहीच करू शकत नाहीये. त्या पुरुषाने जो पुरुष बनतोय त्याच्याकडे जो स्ट्रेंथ आहे, त्याचा जो टेस्टेस्टोरॉन आहे, तो काय करतोय ना, ते बाळ तयार करून ना त्या फॅमिलीला सांभाळतोय. त्याच्याकडे ताकद आहे. मग बायको काय करते ना, त्या बाळाला संगोपन करतेच, पण कमवायचं काम हा करतो. मग तेव्हा तिला काही प्लस मायनस झालं तरी ती सहन करायची ना. बरोबर. आता बायको कमवते, आता कदाचित बायको नवऱ्यापेक्षा पण जास्त कमवते, मग मी का तुझं ऐकून घेऊ? जसं तू अपेक्षा ठेवते तशी मी पण अपेक्षा ठेवते ना. तर थोडंसं बॉन्डिंग चांगलं राहिलं पाहिजे आणि थोडंसं एकमेकांना समजावून घेतलं आणि थोडा इगो बाजूला ठेवला तर मला असं वाटतं बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. याच्यात एज पण मॅटर करतं, कारण कमी वयात फ्लेक्झिबिलिटी जास्त असते, ऍडजस्टमेंट करण्याची तयारी जास्त. मी एकदा 30 क्रॉस केली की माझं एक स्टेटस असतं, माझी एक इन्कम असते आणि मग मला असं वाटतं की मी का बेंड होऊ, मी पण आहे ना. आणि जेव्हा तुम्ही ब्रेड विनर असता तेव्हा तुम्ही जे म्हणता ते चालतं, हे आपण आधी पाहिलेलं आहे. मग आता मी पण आहे ना ब्रेड विनर. आणि प्रॉब्लेम हा होतो की आपल्याकडे अजूनही सासरची लोक असा विचार करतात की नाही, सुनेंनाच कमीपणा घेऊन राहायला पाहिजे. प्रत्यक्षात सून पण कमवत असते तुमच्या मुलाच्या बरोबरीने, तर तिला त्या पद्धतीने वागवलं पाहिजे. ते जर नाही वागवलं तर ह्या गोष्टी सुद्धा क्लॅशेसचं कारण होतात. अगदी 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 बरोबर. सो नेक्स्ट क्वेश्चन हा मुलाचा आहे. त्याचं असं मत आहे की पॉर्न व्हिडिओज बघून थोडं मला प्रेशर येतं, कारण लग्नाच्या पहिल्या रात्री जर तसं माझ्याकडून झालं नाही तर त्यावरून माझी वाईफ मला जज करेल का, किंवा मी नेमकं त्या दिवशी कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय प्लॅन केला पाहिजे. पुरुषांनी ना हा जो विचार, आता तुम्ही जो क्वेश्चन विचारलाय, हा ऍक्च्युअली ती मुलगी तसा काही विचार करत नसते. हे पुरुषांच्याच मनात असतं की माझं कसं होईल, काय होईल, होईल की नाही होईल. आणि ऍक्च्युअली त्याच्यामुळे जे व्हायला पाहिजे ना ते पण नाही होत. कारण त्याने जेव्हा जवळ जाणार आहे पहिल्या रात्री, त्याने तिला फील करायला पाहिजे. म्हणजे कसं ना की ते जे सेन्सर्स आहेत, मेडिकल लँग्वेजमध्ये याला आपण सेन्सेट फोकस म्हणतो, की कंपल्शन नाही आहे की पहिल्या रात्रीच तुमचा इंटरकोर्स कंप्लीट व्हायला पाहिजे. तुम्ही त्या फिमेलला म्हणजे की पुरुषाने जेव्हा जसं प्रायव्हसीमध्ये एखाद्या स्त्रीच्या जवळ जातोय, तर ह्या जगात 2च जाती आहेत ऍक्च्युली, एक स्त्री आणि एक पुरुष. तो पुरुष म्हणूनच तिथे राहायला पाहिजे. म्हणजे की त्याला त्या फिमेलकडे पाहताना तिच्या डोक्याच्या केसापासूनच्या पायाच्या बोटापर्यंत पहिलं मी असं म्हणेल की त्याने तिला अनुभवावं. कंपल्शन नाही की लगेच एंट्री करायला जायला पाहिजे. कंपल्शन म्हणजे नाहीच एंट्री करायला, तिला पण डिस्कम्फर्ट आहे ना त्या ठिकाणी. मग तो जेव्हा फील करणार आहे, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघणार आहे, तिला जवळ घेऊन जेव्हा तिचे जे सेन्सर्स आहेत, कानाची पाळी, मानेचा पार्ट, निप्पलचा पार्ट, थाईचा पार्ट, वजनाचा आउटर पार्ट, बर्डचा पार्ट, तिथे टच करणार आहे, तर त्याच्यामध्ये ह्यांचा अर्ज अजून वाढणार आहे.
म्हणजे पहिलं झालं सेक्सची पहिली स्टेप लिबिडो डिझायर, दुसरं आहे अर्ज वाढला म्हणजे सेक्समध्ये रूपांतर झालं, तिसरं आहे फिमेलमध्ये हे करण्याने लुब्रिकेशन, वजाना लुब्रिकेशन होतं, म्हणजे ती निसर्गाने जागा तयार करून ठेवली ह्याला वजानामध्ये पेनिस एंट्री करण्यासाठी. मग ह्याच्यातली तिसरी स्टेप झाली इरेक्शन, हार्डनेस, म्हणजे ह्याने तो सुरुवातीचा जो फील घेतला त्याने त्याला इरेक्शन आलं आणि तिच्यामध्ये लुब्रिकेशन झालं, मग देन पेनिट्रेशन, आणि शेवटची स्टेप आहे इजॅक्युलेशन म्हणजे वीर्य निघणं. ह्या स्टेप होताना हा डिझायर आणि अर्ज जो आहे तो त्याने अनुभवला पाहिजे. म्हणजे मी जे म्हटलं की ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन, सेक्स तुमच्या 2 पायांच्या मध्ये नाहीये, 2 कानांच्या मध्ये आहे. म्हणजे तुम्ही जो विचार ठेवता तो विचार त्या वेळेला तुम्ही अनुभवला पाहिजे की मला तिला जवळ घेतल्यानंतर छान वाटते. हा जवळ गेल्यानंतर अरे इरेक्शन येते की नाही, हार्डनेस येतोय की नाही, तो तिला फीलच नाही करत आहे, त्याचे सेन्सर्स ब्लॉक आहेत. कॉन्सन्ट्रेशन वेगळ्या गोष्टीकडे, आणि मग त्याच्या डोक्यामध्ये येतं की मी कुठली तरी गोळी खायला पाहिजे होती किंवा मी डॉक्टरांना भेटायला पाहिजे होतं. तर सिम्पल आहे, ह्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. जर तुम्ही, काही लोक असे असतात की ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीही सेक्स केलेला नसतो, मी हे खरं सांगतो, वयाचं 35व्या वय ओलांडलेलं आहे, अजूनपर्यंत त्या पुरुषांनी सेक्स केलं नाही. इव्हन त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला तितकंसं चांगलं क्लीन पण केलेलं नसतं. जेव्हा पेशंट समोर येतो मी सांगतो लोकल एक्झामिनेशन, हां पाहू द्या तुमचं पेनिस, स्किन मागं घ्यायला सांगतो. पेनिसच्या हेडवरती स्किन असते, त्याला आपण म्हणतो फोर स्किन, तर त्यांची ती स्किन टाईट असते, म्हणजे ते मागं घ्यायला गेला, टच केलं ना घाबरतो, असा लटलट वगैरे करतो. मी काय होतं, काय झालं, नाही मला ते टच करायला भीती वाटते. मग 2 बोटं घेऊन पाठीमागे घ्यायला सांगतो, त्याची जात नाहीये स्किन. का? कारण आजपर्यंत कधी स्किन पाठी घेतलेलीच नाहीये. तर ही जी स्किन आहे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून थोडीशी मूव्ह व्हायला लागते त्या मुलामध्ये. 17व्या-18व्या वर्षी ती स्किन इझिली मागं जायला लागते. हार्डली 100 मधल्या 15 लोकांची ती जात नसते, तर त्याला म्हणतो आपण फिमोसिस. बस फिमोसिस जर असेल, टाईट स्किन असेल, आणि जेव्हा तो व्हाजायनात एंट्री करायला जाणार आहे, पेन होणार आहे. इरेक्शन जेव्हा येतं तेव्हा आलेलं इरेक्शन निघून जाणार आहे. मग ही भीती मनामध्ये आहे. तर त्याच्यासाठी जर का लग्नाच्या आधीच त्यांना माहिती आहे, कदाचित कॉमन टॉयलेट असतात किंवा मित्रांचं काय, स्किन जाते की नाही पाठी, मग आपली जाते की नाही पाठी, ॲटलिस्ट पॅरेंट्सने तरी विचारायला पाहिजे ना की बाबा रे तुझी स्किन पाठी जाते की नाही जाते. नाही जाते तर मग त्यासाठी सोल्युशन आहे ना, डॉक्टरांना भेटू शकता तुम्ही. मग पहिल्या रात्री हा जर प्रॉब्लेम असेल तर इंटरकोर्स नाही होणार आहे. कदाचित प्रोटेक्शन कॉन्डोम वापरला तर फोरस्किनचा इश्यू नाही येत तेवढा, त्यावेळेस ते प्रोटेक्शन वापरू शकता. पण काय होतं प्रोटेक्शन वापरताना, त्यांना त्याची सवय नाहीये, कधी केलेलं नाहीये, कॉन्डोम लावायला गेलं ते पाकिट तिकडे ठेवलेलं आहे, बायको तिकडे रेडी आहे, हे पाकिट लावण्यासाठी म्हणजे कॉन्डोम लावण्यासाठी बाजूला जाणार, मग ते पाकिट उघडणार, त्यात वेळ जातो ना. आलेलं इरेक्शन निघून जातं. इरेक्शन निघून गेलं त्याला घाम फुटतो की अरे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्याकडनं नाहीच होणार आहे. आणि मग ह्याचे रिपीटेड सायकल्स, म्हणजे की ते नाही होते. आणि म्हणून मी सांगेल की पहिल्या रात्री जर नाही होते, तर जर स्पेसिफिक कारण असेल तर नाही होणार आहे, पण पहिल्या रात्री होणारच नाही असं मनात बिलकुल ठेवायचं नाहीये. इट टेक्स सम डेज टू मंथ, काही दिवस तर महिने लागू शकतात. त्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करावेत. पहिला फोरप्लेने सुरुवात करावं, प्रॉपरली फोरप्ले करावा, एकमेकांचा पहिला टच अनुभवा, त्याच्यानंतर शेजारी झोपायला सुरुवात करा, त्याच्यानंतर मग नेकेड झोपायला सुरुवात करा, त्याच्यानंतर मग पेनिट्रेशनला सुरुवात करा. ऑटोमॅटिकली गोष्टी सॉल्व्ह होतील. नाही झालं तर येऊन भेटा. ओके, म्हणजे पहिल्या दिवशीच प्रेशर घ्यायची गरज गरज नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आफ्टर मॅरेज, फिमेलचा प्रश्न आहे हा. सो तिचं असं मत आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे, आम्ही बराच वेळ आधीसुद्धा एकत्र घालवला आहे, तरीसुद्धा आमचं काही व्यवस्थित होत नाही, म्हणजे सेक्स व्यवस्थित होत नाही. आणि माझी इच्छा असते तेव्हा तो टायर्ड असतो, आणि जेव्हा त्याची असते तेव्हा मी असते. सो आमचा इंटरेस्ट मे बी कमी झाला आहे. तर पुन्हा आम्हाला सगळं आधीसारखं करायचं असेल तर आम्ही काय प्रयत्न केले पाहिजे? ॲक्च्युली लव्ह मॅरेजचा प्रॉब्लेम काय असतो ना, आजकाल आपल्याकडे लग्न झालं त्याच्या आधी काही वर्षांपासून हे लोक रिलेशनशिपमध्ये असतात. मग काही वर्षापासून मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला अगदी वरपासून खालपर्यंत बघते, ओळखते, तर मला त्याचे प्रत्येक प्रोज कॉन्स माहीत असतात. आणि जोपर्यंत लग्न होत नसतं ना, तोपर्यंत माझी पार्टनर माझ्याकडे राहावी ह्यासाठी माझे फुल प्रयत्न असतात. मग मी तिच्या आवडीच्या गोष्टी करेल किंवा ती त्याच्या आवडीच्या गोष्टी करेल, ते एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतील, वीकेंड स्पेंड करतील. ह्या गोष्टी लग्न झाल्या की बदलतात, कारण तुमचं आता नातं बदललं. आता तुम्ही एकमेकांना टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागता. मग मी जे माझ्या पार्टनरला, मला तो तेव्हा पूर्ण वेळ भेटायचा नाही,
जेवढा वेळ भेटायचा तेव्हा मी हात हातात घेत होते, आम्ही एकमेकांची डोळ्यात डोळे घालून बोलत होतो. ह्या गोष्टी लग्नानंतर करायला एकतर वेळ नसतो आणि आवर्जून वेळ काढून करायला आम्हीच तयार नसतो, कारण आम्ही आता ठरवले बायकोच आहे ना, कुठे जाणार आहे, नवराच आहे ना, कुठे जाणार. मग हे जे कम्युनिकेशन आहे ना, हे तुम्हाला डिस्कनेक्ट करतं तुमच्या पार्टनर. अरे म्हणजे आता माझ्या पार्टनरला मी नकोशीच आहे, माझ्या पार्टनरला मी नकोच आहे, हे हळूहळू यायला लागतं. आणि आता जेव्हा तुम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र येतात, आता फॉर एक्झाम्पल मी त्या रूममध्ये बसली होते आणि तिथून मी हॉलमध्ये आले, तिथला लाईट चालू होता. माझा पार्टनर मला सांगतो की अगं तू लाईट का नाही बंद केला. तर मला त्यावेळी बऱ्याचदा त्या निगेटिव्हिटीमुळे असं वाटायला लागते की अरे हा माझ्यात फक्त काहीतरी चुकाच काढतोय, चुका काढतोय. म्हणजे ह्या गोष्टी अशा अशा वाढत जातात. माझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या आता बंदच केल्यात आणि आता हा मला टोमणे मारतोय किंवा हा माझ्या चुका काढतोय, मग मी आपोआप डिस्कनेक्ट होते. ओके. म्हणून लग्न जरी झालं ना तरी तुम्ही तुमच्या नात्यातली जवळीक सांभाळण्याचं काम कायम करावं. प्रॉब्लेम काय होतो ना, आपण जगाला दाखवण्यासाठी सगळं करतो. म्हणजे मी माझे नातेसंबंध सांभाळण्यासाठी समजा एखादा कार्यक्रम ठेवला तर सगळ्यांना आमंत्रण देणं, त्यांचा पाहुणचार करणं, हे जसं आपण करतो ना, हे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल पण करायला पाहिजे. आणि हे बंद झालं की सगळ्यात पहिलं डिस्कनेक्शन फिमेलला फील होतं. कारण मेलसाठी कसं आहे ना, मी माझ्या पार्टनरच्या जवळ गेलो, मला इरेक्शन आलं, इंटरकोर्स झालं, एज्याक्युलेशन झालं, संपलं. बऱ्याचदा त्यानंतर पुरुष डायरेक्ट डोकं दुसरीकडे, तोंड दुसरीकडे करून झोपून जातात. पण त्या बाईला ते कनेक्शन फील होण्यासाठी त्यानं तिचं पॅम्परिंग करणं अपेक्षित असतं, जे तो लग्नाच्या आधी करत असतो पण लग्नानंतर बंद करतो. आता काय गरज आहे ना, झालीच आहेस की तू माझी बायको. हे बायकांसाठी सेक्स ही प्रायोरिटी नाही आहे. मेल डू लव फॉर सेक्स बट फिमेल डू सेक्स फॉर लव. म्हणजे माझी प्रायोरिटी प्रेम असतं आणि ते मला दाखवावं लागतं माझ्या पार्टनरने काही ना काही याच्यातून. असं नाही की मला रोज आय लव्ह यू म्हण, मला रोज फुलं दे, पण जे आपण रोजचं चालतोय बोलतोय ह्याच्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आमच्यामध्ये काहीच संवाद होत नाही, फक्त कामापुरत्या गोष्टी होतात. आणि नंतर जेव्हा बेडमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा थोडंफार एकमेकांना हग करणं, किस करणं, टच करणं, एवढ्यानं फक्त बाई अराउझलपर्यंत जात नाही. आणि मग तिला ती इच्छा होत नाही. त्याला तिकडून इच्छा आहे कारण त्याला इरेक्शन आलंय, पण मला इच्छा का नाही आहे, कारण मी वेटच झालेलं नाही आहे. म्हणून माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की आमच्या दोघांचा मॅचअपच होत नाही आहे. याच्या आधी कसं होतं, तुम्ही आधी एकमेकांना त्या पद्धतीने तयार करत होते, तुम्ही ते इमोशन्स एकमेकांसोबत एन्जॉय करत होते आणि मग त्या गोष्टीमध्ये जात होते. म्हणजे पेनिट्रेशन हे नंतर येत होतं. आता डायरेक्टली पेनिट्रेशनची वेळ येते. आणि बऱ्याचदा असं असतं की आता रात्र झाली आहे, सगळी कामं संपली आहेत, मग आता झोपायचं आहे, मग तेवढंच करून झोपायची ही जी सवय लागते त्यानं अजून प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला जे तुम्ही आधी करत होते ना ते Emotional touch पुन्हा जो आहे नव्यानं तो, करावं लागेल. म्हणजे फक्त पेनिट्रेशन ही एवढीच फिजिकल टचची भाषा नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या खांद्यावर हात ठेवा, तुमच्या पार्टनरकडे बघा, तुम्ही पार्टनरला धक्का द्या, काहीतरी टीझिंग बोला, किंवा म्हणजे जी मस्ती आधी होती तीच तुम्ही ती लग्नानंतर पाहिजे. पण इव्हन पाहिजे. हां. ती किचन मध्ये काहीतरी काम करते, तिला जाऊन तशा पद्धतीने टच करणं, तिच्या बट्सला म्हणा किंवा तिच्या केसांची बट मागे घेत, ह्या गोष्टी ना तुम्ही दाखवता की अरे हो तू मला अजूनही हवी आहे. आणि जेव्हा तुम्ही दिवसभर अशा गोष्टींमध्ये राहता ना तर तुम्ही एक रेपो सेट करता. मग जेव्हा बेडरूम मध्ये जाण्याची वेळ येते ऑलरेडी मी आतून तयार असते की हो आता आम्ही जाणार आहे आणि आम्ही दोघे येऊन, मग माझी जरी भलेही त्यावेळी सेक्स करण्याची इच्छा नसली तरी सुरुवात झाली की त्या गोष्टी होता होता मला त्यात इंटरेस्ट येतो आणि मला सेक्स करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही दिवसभर सकाळी एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद होतो, दिवसभर ऍब्सोल्युटली काहीच बोलत नाही आणि रात्री बेडमध्ये गेलं की मग आता सेक्स व्हायला पाहिजे. नाही होत. तसं नाही होत. ते पुरुषांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे बायका प्रेमाखातर सेक्स करतायत, पुरुषांना मात्र हा चल आता आपण करूया आणि झालं संपलं. ती म्हणते की अरे फक्त तुला तेवढंच करायचंय, कारण तू इतर वेळी मला पहिल्यासारखं आता कुठं भेटत नाहीये. तू ऑफिसला जातो, रात्री उशिरा येतो आणि उशिरा आल्यानंतर दिवसभर पण काही तू भेटत नाहीये. आणि आता असं आहे की नाही तेवढंच करायचं, आणि करायचं म्हणजे फोरप्ले वगैरे काही नाही सर. ह्यांना डायरेक्ट सुरुवात करायची असते. मी पूर्ण ड्राय असते, मी पूर्ण थकलेली असते, लुब्रिकेशन नाही आहे, मला पण पेन होतंय ना. आणि ह्यांचं डायरेक्ट की नाही आता मला पाहिजे आणि मला करायचंय. बरं करायचंय तर मग तुम्ही करून मोकळे पण होता, मग मी मात्र रात्रभर जागी राहते मला, कारण माझं पण कंप्लीट नाही होतंय. म्हणजे मॅडमने मगाशी सांगितलं की बायकांचं इस्त्रीसारखं आहे, इस्त्री गरम झाली नंतर लाईट गेली तरी इस्त्री गरम राहते.
म्हणजे तो पुरुष ऍक्च्युली तिची इच्छा नाही तरी करतोय, पण नंतर तिला उचकून दिलेलं असते. मग ह्याचं इजॅक्युलेशन झालं की हा शांत होतो, पण ती मात्र मग रात्रभर तडफडत राहते. म्हणून थोडंसं मी असं सांगेल की पुरुषांनी थोडंसं प्रेमाने जवळ जावं. गरज नाही की प्रत्येक गोष्ट बेडरूममध्ये जाऊन करायची असते. थोडंफार इतर वेळी किचनमध्ये किंवा इतर वेळी अजून बाकी ठिकाणी पण तिला थोडंफार प्रेमाने टच करायचं असतं ना. आणि सेम ह्याच्या ऑपोजिट पण केस असते. बायको म्हणते की ते सेक्स करायचं काम नाही, हे सगळं तुझं आहे. म्हणजे ती असे आहे की ती एकदम डेड बॉडी सारखी त्या बेडवर जाऊन झोपणार, कपडे काढणार, हा आणि आता ये. अरे काय आहे, तू डायरेक्टली काहीच न करता मला म्हणते की नाही आता तू डायरेक्टली यायचं, तुझं इरेक्शन पाहिजे. फोरप्ले केल्याशिवाय इरेक्शन कुठून येणार आहे? तिचं मात्र तसं नाही, तू काहीच किस वगैरे करायचं नाही, काही करायचं नाही, मला टच करायचं नाही, तुझं डायरेक्टली रेडी पाहिजे इरेक्शन, मी डायरेक्ट तिथं जाऊन झोपते. इट शुड नॉट हॅपन. हे बायलॅटरल आहे. म्हणजे मला कपलला दोघांनाही सांगायचं आहे की पहिलं ना तुम्ही दोघांना एकमेकांना सपोर्ट करा, पुढच्या गोष्टी आपोआप होतील. सो पुढचा प्रश्न आहे की तिचं लग्न झालंय. ती म्हणते की माझ्या हस्बंडवर खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांची खूप काळजी करतो, पण मला त्याच्यासोबत फिजिकल व्हायची इच्छाच होत नाही. सो अशा वेळी मी काय करावं? बायकांची जी इच्छा आहे ना ती बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करते. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तो पार्टनर तिच्याशी कसा वागतो. मेल्सची जी डिझायर असते ना ती स्पॉन्टेनियस असते. छान चेहरा पाहिला, फिगर पाहिली, छान कपडे घातलेली बायको समोर उभी राहिली की इच्छा होते. ह्या उलट बायकांचं असतं. अच्छा. माझा पार्टनर माझ्याशी कसा कसा वागतो ट्रीट करतो? किंवा मला ना अशा छोट्या छोट्या गोष्टी साचवून ठेवायची सवय असते. एक 10 दिवसांपूर्वी सासूबाई माझ्याबद्दल काहीतरी बोलल्या होत्या. त्यावेळी माझी चूक नव्हती, पण माझ्या नवऱ्यानं माझी बाजू नाही घेतली. आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये होतो, तिथे कोणीतरी असं काहीतरी बोलत होतो, तो त्याच्या पार्टनरबद्दल किती छान बोलत होता. माझ्या नवऱ्यानं माझ्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही. ह्या गोष्टी मनात साचवून ठेवायची बायकांना फार सवय असते. आणि बायकांचा हा कप्पा आहे ना कायम ॲक्टिव्ह असतो. आणि जेव्हा अशी वेळ येते की मला असं वाटतं की माझा पार्टनर मला ज्या पद्धतीने प्रेम दाखवायला पाहिजे ते दाखवतच नाही, तेव्हा त्या कप्प्यातल्या सगळ्या आठवणी अशा 1 बाय 1 रिपीट होतात, पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतात. मग मला काय वाटतं ना की मला माझ्या पार्टनरबद्दल तो फीलच येत नाही. का? कारण माझा डिझायर रिस्पॉन्सिव्ह आहे. माझा पार्टनर मला कसा वागवतो, माझ्याशी कसा वागतो याच्यानुसार माझा डिझायर बदलतो. जर तो मला प्रेमाने वागवत असेल, जे अर्ली स्टेज जेव्हा असते नात्याची किंवा लग्नाची, तेव्हा ते असं खूप छान एकमेकांशी वागत आणि बोलत असतात, पण नंतर नंतर ते कमी होतं, टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. आणि बायकांना मात्र ही गोष्ट हवीच असते, कारण त्यांच्यासाठी ते पॅम्परिंग किंवा ते जाणवणं की हो मी हवी आहे याला, हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्यांना त्यांच्यासोबत सेक्समध्ये काहीही करायची तयारी असते. आणि हे होत नाही म्हणून. प्लस लग्न झालं ना पुरुषाच्या आयुष्यात फार फरक नाही पडत. बरोबर. रादर लग्नाच्या वेळी मुलीला हे सांगून पाठवलं जातं की तू चालली आहेस ना, तुला तिकडचं होऊन राहायचंय, तू पूर्ण तिकडची बनणार आहेस, तू बदलणार आहेस. पुरुष नाही, लग्न झालं तरी तू तसंच राहायला पाहिजे, बायको आली म्हणून बदलला नाही पाहिजे. याला काय अर्थ आहे? असंच असतं बऱ्याचदा फॅमिलीजमध्ये. आणि मग प्रॉब्लेम काय होतो ना की म्हणजे मी तर सगळी बदलली आहे, पण माझ्यासाठी इथे काहीच बदलत नाही आहे. मला बऱ्याचदा असं जाणीव करून दिलं जाते की तू इथली नाहीच आहेस, तू बाहेरून आलीस, हे तुझं नाहीच आहे. म्हणजे हे इन्स्टन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. हे इन्सिडेंट जेव्हा राहतात डोक्यात तेव्हा त्या बाईला डिस्कनेक्टेड फील होतं, आणि ती घर सोडून आलेली असते. आणि ह्याचा ना तिच्या कॉन्फिडन्स लेवलवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये एकदम कॉन्फिडंट लेडी, मी माझे सगळे डिसिजन घेते, पण मी घरी आले ना की माझ्या अधिकार क्षेत्रात काहीच राहत नाही. मला समोरचा जो सांगेल तसंच करावं लागतं. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट सुद्धा माझ्या हातात नाही राहत. मी किचनमध्ये काय करायचं हे सुद्धा जर माझ्या सासूबाईच मला सगळं सांगणार असतील, आणि कधीच असं नाही होत की माझ्या आवडीचं किंवा मी म्हणते असं होत नाहीये. मग ह्या गोष्टीने माझा कॉन्फिडन्स जेव्हा खूप कमी होतो, तर मग तो कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट माझ्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट होतो. मी कॉन्फिडंट असेल ना, माझं ड्रेसिंग, माझी हेअरस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते. पण मग इथे माझा कॉन्फिडन्स कमी झाला की मला त्यात पण इंटरेस्ट नाही राहत. प्लस माझ्या घरची कामं जी ॲड होतात याच्याने मला मिळणारा मी टाईम कमी झालेला असतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून इम्पॅक्ट हा असतो की ती बर्नआउट फील करते. मी ऑफिसमध्येही काम करायचं, मी घरीही कामं करायची, आणि त्याच्यानंतर मी रात्री पण काम करायचं. तिच्यासाठी तो ॲक्ट एक काम बनतो, एक टास्क बनतं जे मला रात्री करायचं. ओके. म्हणजे माझे इमोशन्स ऑलमोस्ट झिरो झाले ना, म्हणून मला तो डिझायर नाही राहत. मग इथे तुमच्या पार्टनरचं काम येतं
की तुम्हाला जर असं वाटतं की तुमची पार्टनर तुमच्यासोबत हवी आहे ना, तर तुम्हाला तिचं थोडंसं पॅम्परिंग करावं लागणार आहे. ती तुमच्या पूर्ण परिवाराच्या प्रॉब्लेमसाठी ती पण झटते ना. जसं तुम्ही बाहेर जाताय, कामं करताय, समजा ती बाहेर जाऊन काम करत नसेल, ती घरात करते, पण घरातलं सगळं एका हाती सांभाळत असते. आणि मग तिला थोडासा उजवा हात दिल्यानं काय फरक पडणार आहे. बरोबर. आणि तिच्या गोष्टी मॅटर करतात. तिने कधीतरी काहीतरी वेगळं घातला ऍड्रेस किंवा हे, तेव्हा तिला तू छान Compliment. दिसतीयस हे बोलणं. अरे समोर दिसलेल्या मैत्रिणी, कलिग्स यांना असे कॉम्प्लिमेंट देता तुम्ही, आज मॅडम तुम्ही छान दिसताय, मग तुमच्या बायकोला द्यायला काय प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. तुमच्या बायकोच्या आवडीची एखादी गोष्ट करायला काय प्रॉब्लेम. कारण ह्या गोष्टी तिच्या इमोशनल सॅटिस्फॅक्शनसाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा ती इमोशनली सॅटिस्फाईड असते ना, तेव्हा तिला तिच्या पार्टनरमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि मग तिला ते सगळं करण्यात पण इंटरेस्ट येतो. म्हणजे इमोशनल कनेक्शन खूप हो. असतं म्हणजे तर female हा मध्ये- झाला भावनिक अँगल. हां. आता ह्याला दुसरा अँगल पण आहे अजून, फिजिकल अँगल. हां. म्हणजे की मगाशी तुम्ही म्हटलं की प्रेम आहे पण मला त्याच्याबरोबर फिजिकल नाही होऊशी वाटत आहे. तर ती त्याला अनुभवते की म्हणजे कपल येतं आमच्याकडं, मेल आणि फिमेल, तर त्याचं सांगून होतं. म्हणजे इतर वेळी बाकी पुरुष येतात तेव्हा सांगतो तो मला की मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, मला प्रीमॅच्युअर, म्हणजे त्याचे प्रॉब्लेम सांगत असतो. कधी कधी तो बऱ्याचदा एकटाच येतो किंवा लपून छपून पण येत असतो, असे पण असतात. पण जेव्हा कपल येते आणि खास करून आता बायको बोलते की सर, तो पहिला म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे, माझं सगळं चांगलं आहे. मी जेव्हा प्रश्न विचारतो की तुमचं टायमिंग काय आहे, तुमचा हार्डनेस कसा आहे, तेव्हा ती सांगते की असं असं आहे. मग हा सांगतो त्याच्या पुढं की नाही, माझं 2-3 मिनटं होतं आणि नॉर्मल आहे सगळं सर माझं, आणि कधी कधी इरेक्शन नाही येत पण ठीक आहे, होतं कधी कधी. ती सांगते मग तिची बाजू, सर असं काही नाही आहे. ह्यांचं 10 सेकंदात म्हणजे एंट्री केल्या केल्या इजॅक्युलेशन होतं, वीर्य निघतं. नॉर्मल टाईम आहे 5 ते 15 मिनिट, ॲव्हरेज आपण पकडतो. बिलो 1 मिनिट इज ॲबनॉर्मल. स्टार्ट स्टॉप करून केलं तर तुम्ही 5-1 मिनिटं करू शकता. सो ती सांगते की ह्यांचं इतकं अर्ली होतं, माझी तर तयारी झालेली असते पण पुढं काहीच नाही होतं. मग मला इरिटेट होतं किंवा ह्यांचं इरेक्शनच तितकं स्ट्रॉंग नाही आहे, पेनिसमध्ये हार्डनेसच नाही आहे तेवढा, मग माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. बरं मी हे कुठं बोलू ना, मी माझ्या घरच्यांना सांगू शकते, त्यांना काय वाटेल अरे हिला काय झालं. माझ्या सासू सासऱ्यांना तर बोलू शकत नाही आहे. नवऱ्याला बोलायला गेलं तर त्याचा, कारण त्याच्यावर माझं प्रेम आहे खूप, कदाचित त्याला वाईट वाटेल खूप की मी असं का बोलते म्हणून. मग एकच जागा आहे जी आमच्यासमोर बोलू शकते, तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे का, कारण तिनं ते भरलेलं आहे ना इतक्या दिवसाचं, असं ती सगळं तिच्या भावनेतून वाहते की ना आता मला कंट्रोल नाही होते. मला माहिती आहे की मी बोलते ना ते, की कदाचित लोकांना असं वाटेल की अरे नाही मला काय खूप इच्छा झाली आहे का, नवरा करतोय त्यात समाधानी नाही आहे का, पण ॲब्सोल्युटली तिला ऑर्गॅझम येत नाही आहे. का, कारण ह्याचं एकतर लवकर होतंय किंवा ह्याच्याकडे तेवढं इरेक्शन नाही आहे. आणि आता बोलायला फक्त एकच जागा आहे जिथे डॉक्टरांकडे आलेले आहेत. आणि म्हणून मग ती नंतर तिला ते इतकं इरिटेट होतं की तिची सेक्सवरची इच्छाच उडून जाते. म्हणजे तिचं प्रेम आहे नवऱ्यावर, नवरा सगळं करतोय पण नवरा तिला सॅटिस्फाईड नाही करू शकत आहे आणि म्हणून ती बोलू पण नाही शकत आहे. आणि मग अशा वेळेला फक्त डॉक्टरांकडे येऊन ही गोष्ट बोलायची आणि मग त्यावेळेस ती सांगते की माझं समाधान नाही होते, मग ह्यासाठी मी आलेले आहे. शेवटी सोल्युशन सगळ्याच गोष्टींना असतं. बरोबर. तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटा किंवा तुम्ही सेक्सॉलॉजी डॉक्टरांना भेटा, आम्हाला भेटा, त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे, पण ते बोलल्याशिवाय नाही कळणार आहे ना. बरोबर. आणि आजकाल सगळं अवेलेबल हां. आहे, तुमच्यासारखे आहेत जे खरोखर त्यांना मदत करू शकतात, तर Yes. त्यांनी ओपनली तुमच्याकडे येऊन बोललेलं कधीही चांगलं. लग्नाला वर्ष होत आलं पण माझ्या वाईफसोबत माझं व्यवस्थित होत नाही, कारण प्रत्येक वेळी तिचं एकच असतं की मला खूप त्रास होतो आणि प्रत्येक वेळी तेच ऐकून आता माझीच इच्छा होत नाही काही करण्याची. यामुळे आमच्यात फिजिकल काहीच होऊ शकत नाही आहे. काय केलं पाहिजे? हां. तर आता हा जो पॉईंट आहे या ठिकाणी मला असं वाटतं की नवऱ्याला किंवा पार्टनरला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मात्र मुलीला त्रास होतो आहे. तर मुलीला जो त्रास होतो, मला असं वाटतं की त्या ठिकाणी तिला जो त्रास होतो आहे तो ॲनाटॉमिकल, म्हणजे ते वजायना जी आहे त्या ठिकाणी तिला पेन होतं आहे. तर ते ॲब्सोल्युटली ॲनाटॉमिकल आहे का जस्ट फिअरमुळं आहे, त्या गोष्टीला आपण व्हजायनिस्मस म्हणतो. ओके, तर त्या गोष्टीबद्दल मॅडम पुढच्या सगळ्या गोष्टी सांगतीलच. पुरुषाच्या बाजूने मी एवढं नक्की सांगेल की ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नसते. समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय, वजायनिस्मस आहे, अकॉर्डिंग टू हर बॉडी, म्हणजे तिच्या शरीरानुसार ह्यांचं पेनिस हे फॉरेन बॉडी आहे, बाहेरची गोष्ट आहे ना. तर जस्ट बिकॉज ऑफ फिअर ना तिचे जे मसल आहेत ते स्वतःला आकसून घेतात भीतीपोटी, मग ते पेन होते. तर ह्याच्यासाठी रिपीटेडली त्या गोष्टी सगळ्या करायच्या असतात आणि त्यासाठी काही दिवस ते महिने पण लागतात. मग ह्यांचं जर काही इरेक्शन कमी होते त्या ठिकाणी, तर ह्यांनी थोडंसं भावनिक सपोर्ट त्या स्त्रीला करायला पाहिजे. आणि त्याबरोबर मग मी जे मगाशी सेन्सेट फोकस म्हटलं की जवळ घेणं आणि त्याच्यानंतर मग ते इरेक्शन येणं, मग तो अर्श किंवा मग इरेक्शन, मग पेनिट्रेशन, तर ह्या स्टेप बाय स्टेप होणाऱ्या गोष्टी आहेत.
घाई करायची गरज नाहीये. घाई जर केली तर मगाशी जसं तुम्ही म्हटले की आता तिला त्रास होतोय म्हणून मग ह्यांचा हार्डनेस पण निघून जातोय, तर तिला का त्रास होतोय हे मॅडम बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. ऍक्च्युली या कंडिशनला व्हजायनिझमच म्हणतात आणि अनकन्झ्युमेटेड मॅरेज म्हणजे ज्यांच्यामध्ये सेक्स झालेला नाही अशा कपल्सची संख्या आपल्याकडे खूप आहे. आणि याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत सगळ्यात मोठं कारण हेच आहे की त्यांना कुणीही सेक्स एज्युकेशन देत नाही. रादर लग्नापर्यंत सेक्स ही वाईट गोष्ट आहे, तो एक टॅबू आहे, त्याच्याबद्दल बोलायचंही नाही आणि बोललं तरी चुकीचं बोललं जातं, दुखतं वगैरे. आणि प्लस मला पण माझ्या जेनेटल्स बद्दल निगेटिव्ह भावना असतात. मला ब्लिडिंग होतं, मला पेन होतं. बरं, बऱ्याच घरांमध्ये तुला पिरियड्स आले तू देवघरात नाही जायचं, किचनमध्ये नाही जायचं, असं पण असतं. समजा हे जरी कमी झालं तरी पेन आणि त्रास जो होतो तो असतोच ना. मग त्यामुळे तिला त्याबद्दल कुठलीही पॉझिटिव्ह भावना नसते. आणि जी गोष्ट कालपर्यंत चांगली नव्हती ती एकदम एका दिवसात लग्न झाल्यावर चांगली कशी होईल? शी विल टेक टाइम. आणि ह्याच्यात अजून भर अशी असते की लग्नाच्या दिवशी किंवा आधीच्या डिस्कशन्समध्ये कुणीतरी मैत्रीण बहीण कुणीतरी येतं आणि म्हणतं तू जेव्हा पहिल्यांदा सेक्स करशील की नाही तेव्हा तुला पेन होणार, खूप तुला ब्लिडिंग होणार. ह्या ज्या आजूबाजूच्या बायका आहेत ना ह्या तिच्या डोक्यात ते पिल्लू सोडून देतात. मी ऑलरेडी हे अज्युम केलंय की मी जर केला सेक्स तर मला पेन होणार आहे, कारण मला याच्याबद्दल काहीही माहित नाहीये. मग मी काय करते ना, माझा हा नॉर्मल रिस्पॉन्स आहे की मला जर भीती वाटली तर मी स्वतःला आकसून घेते. बरोबर. माझ्या वजनाचे मसल्स पण आकसून जातात. हो. पण भीती जर तुम्हाला वाटतीये तर त्याला जर तुम्ही तसंच धरून ठेवलं तर तुम्हाला त्याच्याकडून बाहेरच पडता येणार नाही. मग अशा वेळी तिचं काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. आता जे हे भेटतात ना की ते म्हणतात की तेव्हा पेन होतं, ब्लिडिंग होतं, हे लोक सेक्स करायचा राहतात का? मी पहिला प्रश्न त्या पेशंटला हाच विचारते, जिने तुला सांगितलं की नाही ती सेक्स करते का? हो, त्यांची तर 2-2 मुलं पण आहेत. मग जर पेन होत होतं तर त्यांनी सेक्स कसा केला? पण हे कसं झालं ना, हे समजावणं फार सोपं आहे. ॲक्च्युली ते अनुभवताना त्या व्यक्तीला जे फेस करावं लागतं ते खूप वेगळं असतं. मग आता जर तिच्या डोक्यात ही भीती वाटतीये तर ह्याचं कारण असतं मागे. जसं आता मी म्हटलं की आपल्या अपब्रिंगिंगमध्ये काही सांगितलं जात नाही. प्लस जर तिच्या याच्या आधीच्या आयुष्यात तिच्या अशा काही आठवणी असतील की ज्याच्यामध्ये तिला मॉलेस्ट केलं, विनयभंग वगैरे झालाय किंवा इव्हन रेपचा अटेम्प्ट झालाय, रेप झाला, काही सेक्शुअल अब्यूज झाला, ह्या गोष्टींमुळे तिच्याबद्दल म्हणजे मनामध्ये त्या सेक्सबद्दल इतकी किळस असते. तिथं फिअर असू शकतो, तिला त्या गोष्टीची घृणा असू शकते किंवा मग तिला ते नकोसच आहे, असे जे इमोशन्स आहेत ना निगेटिव्ह, ह्याच्यामुळे हे सगळं होतं. पण जर मग तुमची पार्टनर असं काही म्हणत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ना भीती तुम्ही फक्त सांगून बोलून किंवा फक्त परत परत जाऊन नाही जाणार आहे. भीती घालवायला ठराविक स्टेप्सने जावं लागतं. भीती वाटते म्हणजे तिच्या तिथल्या मसल्सला कन्स्ट्रिक्शनची सवय लागली आहे. आणि दुसरं, माझ्या डोक्यात भीती आहे की माझा पार्टनर जवळ आला तरी माझी ती भीती डोकं वर काढते. म्हणजे अक्षरशः असं असतं की आधी फोरप्ले करेपर्यंत काहीच नाही, पण पार्टनर जवळ यायला लागला ट्राय करायचा की तिथून पुढे सगळं बदलतं. मग अशा वेळी तिचं काउन्सिलिंग आणि तिच्या पार्टनरचं पण काउन्सिलिंग, कारण त्या दोघांमध्ये ना एक सेफ स्पेस असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला भीती वाटते, तुम्ही जर जबरदस्ती करायला गेला तर भीती वाढते. तुम्हाला जबरदस्ती नाही करायची. पण तुला त्रास होतोय म्हणून मी नाही करायचं आणि मी मागे सरकलो तर मग याच्यात पुढे काहीच नाही होणार. आणि म्हणून असे 17-18 वर्ष राहतात कपल. लव्ह मॅरेज झालेले कपल्स, माझं हे डोक्यात फिक्स असतं की मी लग्न झाल्याशिवाय सेक्स करणार नाही. मी रिलेशनशिपमध्ये असते, आम्ही एकमेकांना टच केलेला असतो, किस केलेला असतो, पण पेनिट्रेशन केलेलं नसतं. मग जी गोष्ट मी लग्नाच्या आधी दाबून ठेवली आहे नाही करायची, ती लगेच लग्न झाल्यावर मला करायला जमेलच असं काही नाही आहे. आणि मग खरा प्रॉब्लेम येतो. आणि त्यावेळी जर पार्टनर समजून घेणारा असेल आणि तुम्ही योग्य वेळी मार्गदर्शन घेतलं तर यातनं बाहेर येत आहेत. मग आम्ही एक्झामिन करतो. एक्झामिन करताना पण तिला तू याच्यातनं हळूहळू कसं बाहेर यायचं, तुझ्या मसल्सला कसं ट्रेन करायचं हे शिकवतो. आणि ॲट द सेम टाईम पार्टनरचं पण काउन्सिलिंग होतं, सो दॅट त्यानं त्या प्रोसेसमध्ये तिला कशी साथ द्यायची. म्हणजे तुम्हाला तिची भीती नाही वाढवायची, पण आपण जे करतोय याच्यात अजून पुढे आपल्याला हे सगळं करायचं आहे हे त्या पार्टनरने दाखवणं गरजेचं आहे ना. कारण दिस इज कम्प्लिटली प्रायव्हेट थिंग की जिथं आम्ही नाही येणार आहे, तुम्ही जे करणार आहे त्याच्यामध्ये.
हे तुम्हाला तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन करायचं आहे. Exactly. मग तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत सेफ व्हावं लागतं आणि मग तेव्हा त्यांच्यामध्ये बऱ्याचदा तर आम्ही असं सांगतो की तुम्ही एक सेफ वर्ड किंवा एक सेफ ॲक्शन ठरवून घ्या. मग जेव्हा मला असं वाटेल की मला डिस्कम्फर्ट होतंय, मी फॉर एक्झाम्पल रेड म्हणेल, माझा पार्टनर जसा आहे तसा थांबणार, त्याच्यापुढे कुठली मुवमेंट करणार नाही, काहीही करणार नाही. आणि मग जेव्हा मी परत कम्फर्टेबल होईल तेव्हा मी अगेन ग्रीन म्हणेल, किंवा जेव्हा मला असं वाटतंय, आपण टाइम प्लीज म्हणतो सॉर्ट ऑफ, की थांबा, मी फक्त इशारा करणार, माझा पार्टनर थांबणार, आणि मग जेव्हा मी कम्फर्टेबल होईल तेव्हा पुन्हा ट्राय करणार. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही याच्या आधी जेव्हा ट्राय करताना पेन झालं तेव्हा दोघे पण बाजूला होत होते. ते न होता तुम्ही पॉज घेता आणि पुन्हा पुढे जाता. प्रॉब्लेम काय असतो, मी जर आज ट्राय केला, माझा आज स्कोअर 0 आहे, पण जर मी डायरेक्ट 1 महिन्याने ट्राय केला तर तेव्हाही माझा स्कोअर 0च असतो. ह्या उलट जर मी रोज ट्राय केला तर ग्रॅज्युअली माझा स्कोअर वाढत जातो. प्रॉब्लेम काय होतो ह्या कपल्समध्ये, ते टाळायला लागतात फेल्युअर्समुळे, आणि जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीपासून लांब जाता तेवढी त्याची भीती वाढत जाते. मी खूप इच्छा आहे माझी एखादा गेम शिकायची, पण मग जर मी प्रॅक्टिस नाही केली तर मला येईल का? नाही. किंवा मी अगदी एक्सपर्ट प्लेअर आहे, पण जर मी प्रॅक्टिसच केली नाही तरी माझा फॉर्म जाईल. मग ही गोष्ट पण तशीच आहे, काहीतरी नवीन शिकताय तुम्ही, मग त्याच्यामध्ये तुमचं डेडिकेशन पाहिजे. म्हणून 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर ही गोष्ट मला माझ्यासाठी करायची आहे, नवऱ्यासाठी नाही, बाळासाठी नाही, घरच्यांसाठी नाही. दुसरं की हे मला रोज करायचं आहे, तर आणि तरच मला ते येणार आहे. आणि तिसरी, आमच्या दोघांमध्ये एक सेफ स्पेस असायला हवी, म्हणजे मला माझ्या पार्टनरसोबत काहीही करताना भीती नाही वाटत. माझा पार्टनर जेव्हा मी म्हणते त्या क्षणी थांबतो, ही गॅरंटी असते की मी जर पुढची स्टेप घेतली आणि मला काही अनकम्फर्टेबल फील झालं तर माझा पार्टनर माझ्यावर जबरदस्ती करणार नाही. आणि मग हळूहळू आम्ही सांगितलेल्या पद्धतीने जेव्हा कपल्स ट्राय करतात, फिंगरिंग आणि बाकी स्टेप्स, म्हणजे मग त्यांचं पुढे जाऊन कन्झ्युमेशन होतं आणि मग त्यांचे सेक्स लाईफ अगदी व्यवस्थित चालू राहतं. अगदी अगदी खूप सोप्या आणि या भाषेत तुम्ही समजावलं. खरं तर असं समजावणं आणि अशा बोलण्यामुळेच जो सफर करत असतो त्याला एक दिलासा मिळतो आणि बऱ्यापैकी त्याचे प्रश्न बोलूनच सुटत असतील, मला असं वाटतंय. So आपण नाही, ऍक्च्युली फक्त बोलून नाही सुटत, कारण ना जोपर्यंत ती फिमेल तिची ऍक्च्युअल पीव्ही होते आणि काहीतरी आत पण एक येतं आणि mental मला दिलासा pain होत मिळतो नाही. की माझी ट्रीटमेंट व्यवस्थित होईल आणि मी हो. त्यातून बाहेर येईन. इथून पण ती रिलॅक्स होत असेल तुमच्या सोबत सुरुवात केली की मग सुरुवात forward इथून होतं. होते, त्याच्यानंतर पण ट्रीटमेंटला ती सपोर्ट करते, examinationसाठी स्वतःहून हो. सपोर्ट यावं लागतं, एक्झामिनेशन व्हावं लागतं. कारण प्रॉब्लेम काय होतो ना, बऱ्याचदा काही गायनेक असे असतात की ते डायरेक्टली चेक करतात, तुला काही प्रॉब्लेम नाहीये, तो सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे आणि हे जेली घ्या, अॅनेस्थेटिक जेली, आणि तुम्ही घरी जाऊन करा, असं जे सांगितलं जातं ना, ह्याच्याने प्रॉब्लेम होतो. म्हणून तुम्ही त्यांना डिटेलमध्ये पूर्ण एक्झामिन पण करतो, त्या कम्फर्ट लेवल पर्यंत तिला नेऊन ती जेव्हा हे अनुभवते की काहीतरी आत येतं पण मला पेन होत नाही, त्यानंतरच ती त्याच्या पुढच्या स्टेप्स घ्यायला लागते. सो फर्स्ट व्ही ऑलवेज मी स्वतः करते, कम्प्लिटली प्रायव्हेट ह्याच्यामध्ये. बऱ्याचदा गायनेक जेव्हा एक्झामिन करतात तेव्हा त्यांचा पार्टनर समोर उभा असतो आणि ते दाखवतात, बघा तुमच्या पार्टनरला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरी जाऊन काय होतं माहिती आहे का, पार्टनर म्हणतो तुला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत आणि म्हणून सगळं होतं. दिस इज ऑल्सो रॉंग. म्हणजे आहेत असे काही डॉक्टर्स की जे अशा पद्धतीने वागतात, तर ते नाही करायला पाहिजे. हा तिच्या मनाचा खेळ नसतो, तिची भीती ऍक्च्युली त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असते आणि जी त्या मसल्स अनकंट्रोलेबली कन्स्ट्रिक्ट करते, टाईट करते, आणि म्हणून तिच्याच्याने ते होत नाही. ओके.